हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर खूप दिवसांनी माझा मिनी व्लॉग येतो आहे. तर आहे मार्गशीर्ष महिन्यातील कालचा शेवटचा गुरुवारचा व्लॉग. तर मी छान असे साडी नेसून तयार झाली, अंगणात मस्त अशी रांगोळी काढली. त्यानंतर मी पूजा मांडायला घेतली. सर्वात पहिले साडी नेसवली. तर ही साडी घागरा चोली टाईप होती, ती नेसवली. मस्त असे दागिने घातले आणि देवीचं मुकुट माझ्या मिस्टरांनी सजवलेलं. मग देवीला सजवून झाल्यानंतर बाकीची पूजा मांडणी केली. 5 फळे ठेवले, गणपती बाप्पाची स्थापना केली, नैवेद्याला गूळ ठेवला. त्यानंतर देवीला मनोभावे प्रार्थना करून मी पोथी वाचण्यासाठी सुरुवात केली. राधिका वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंद. पोथी पूर्ण झाल्यानंतर मग नमनाष्टक पठण केलं. मग आम्ही आरती करायला घेतली. 5 आरत्या केल्या. त्यानंतर संध्याकाळी मस्त देवीसमोर दिवे लावलेले, अगरबत्ती लावलेली, तर खूप छान वाटत होतं. नंतर बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवलेलं. सगळ्या बायका आलेल्या. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून देवीची पोथी, केळं, फूल, अक्षदा आणि ब्लाऊज पीस देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर मी बायकांसोबत 1-2 फोटोज क्लिक केले. मग पुरणवरणाचा स्वयंपाक बनवला आणि देवीला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही सर्वांनी उपवास सोडला. सो तुम्हाला हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या उद्यापनाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक